छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। जो 65 किलोची तलवार वागवतो तो येसाजी, जो 65 किलोची तलवार वागवतो तो येसाजी, जो 2000 सैन्यांची एकटा लढतो तो बाजी, जो 2000 सैन्यांची एकटा लढतो तो बाजी, जो हात तुटला तरी शत्रूंची लढत राहतो तो तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो तो संताजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो तो संताजी, आणि जो शत्रूच्या छावणीत जाऊन शत्रूचा कळस कापून आणतो तो धनाजी। आणि मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं जगावं, कसं लढावं हे सांगतात ते छत्रपती शिवाजी, हे सांगतात ते छत्रपती संभाजी। आणि या सर्वांना एकत्र आणून जे स्वराज्य निर्माण करतात ते छत्रपती शिवाजी महाराज। या शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा आमच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुढे घेऊन येत आहे। हा केवळ पोवाडा नाही, ही आहे पराक्रमाची गाथा, ही आहे पराक्रमाची गाथा, ही आहे स्वाभिमानाची ज्वाला, ही आहे स्वाभिमानाची ज्वाला, ही आहे अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकलेल्या मराठी माणसांची गर्जना, मराठी माणसांची गर्जना। चला तर मग छाती ताठ करून इतिहासाच्या या सुवर्ण पानांकडे वळूया आणि ऐकूया शिवरायांच्या शौर्याची ती जाज्वल्य कथा, जिचा प्रत्येक शब्द रक्तात जोश भरतो। जय भवानी, जय भवानी। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याला फुटला घाम, याला कोण गाली सन, दरबारी पुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, नाव त्याचं फजल खान, नाव त्याचं फजल खान, जिता जागता जणू सैतान, नाव त्याचं फजल खान, जिता जागता जणू सैतान। खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। त्याच घोड दळ पायदळ, त्याच घोड दळ पायदळ, फौज पाटलय बक्कळ, त्याच घोड दळ पायदळ, फौज पाटलय बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणार कापे चळचळ, वाटेत भेटेल त्याला शिर्डीत त्याची तानाची सेना निघाली, गावा लुटली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं
इकडे निजाम, इकडे मोगल आणि पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला. राजाची सेना उभारं, खानाला कसा ठोकणार, काय लढवावं उभारं, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणी जा ना. हा ठीक आहे. मुजरा महाराज, महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानात सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकावं लागणं अवघड आहे. आपण काही दिवसासाठी कुठेतरी निघून जाऊ. काय म्हणालात साहेबा? साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु बेहाडपणे पळून जाऊया. या मराठी मुखाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. महासाहेबा, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विचारी टिळा लावूनच परत येणार. दशमागिनीचा तो छावा, गनिमाल कसा टेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीदार सांगावा. रथात गडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करमतीची, शिवाजी राजांच्या करमतीची, नाही त्यास जाणीव शक्तीची, नाही त्यास जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रे जी 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 जी, करील काही कल्पना युक्तीची रे जी 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 जी. मुजरा महाराज, राजा जीवाभावाला आले. राजीव, काय म्हणतो खान? महाराज, खानाला खात्रीच पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडे निरोप काढून द्या. म्हणा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला असं वाटलं पाहिजे की आम्ही भीतीपोटी त्याला भेटणं टाळत आहोत. जी महाराज. महाराजांनी खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षदार शामियानाला, नक्षदार शामियानाला, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षदार शामियानाला, नक्षदार शामियानाला. अनशळ शामिन्या खान डाऊलत डुलत आला, खान डाऊलत डुलत आला, खान डाऊलत डुलत आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शुभाच्या संगती माळा, शुभाच्या संगती माळा, शुभाच्या संगती माळा. उद्या त्यांच्या भेटीस तुम्ही आमच्या सोबत चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शुभाच्या संगती माळा, शुभाच्या संगती माळा, शुभाच्या संगती माळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ शिवाजी. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजरा गहिरी, जिरा जिरार जी जी जी, जिरा जिरार जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानाला, खानदाभिमान मानाला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुटा गेला. खान लढवाला आणि तितक्यात
महाराजांनी पोटामंदी विश्व दखलाला, पोटामंदी विश्व दखलाला, पोटामंदी विश्व दखलाला. नका वाक्याचा मारा केला, वाघ नक्याचा मारा केला. टरा पाडलं पोटाला, टरा पाडलं पोटाला. तडा गेला पाण्याचा तोटाला, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी लढत असेल त्याला मराठ्यांची जात दाखवा. प्रतिपचंद्र लेखे विष्णू विष्णू वंदिता, शाळा सुनो शिवशाहीचा मुद्रा भद्रा हे राजते. गणपती गज अश्वपती, भूपती प्रजापती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टिक, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस्ස